नमस्कार. आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटो राईस. हा भात इतका सुगंधी, मसालेदार आणि कम्फर्टिंग लागतो, की एकदा खाल्ल्यावर पुन्हा-पुन्हा तुम्ही हाच बनवाल. या रेसिपीमध्ये एक असा मसाला मी दाखवणार आहे, जो तुम्ही एकदाच बनवून 4 ते 5 दिवस फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी फक्त काही मिनिटात तुमचा टोमॅटो राईस तयार होईल. इथे 2 कप तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. पाणी पूर्ण स्वच्छ होईपर्यंत धुतल्याने जास्तीत जास्त स्टार्च निघून जातो आणि भात मोकळा दाणेदार होतो. आता हे तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा. इथे मी जुना पिवळसर असा बासमती राईस घेतलाय. जर तुमच्याकडे बासमती नसेल तर जो रोज तुम्ही वापरता तो कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. फक्त त्या तांदळानुसार पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. यासाठी 1 टेबलस्पून धने, 1 टीस्पून एवढे जिरे, 2 छोटे दालचिनीचे तुकडे, 7-8 काळी मिरी, 4 सुक्या काश्मीरी लाल मिरच्या, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता, थोडी कोथिंबिरीच्या काड्या हे सर्व आपल्याला लागणार आहे. लाल असे चांगले पिकलेले असे टोमॅटो, गावरान असतील तर जास्तच उत्तम. इथे मी 5 टोमॅटो घेतले आहेत. पातळ चिरून घेऊया. गावरान टोमॅटो मिळाले नाही तर हायब्रिडच वापरा. मला मिळाले नाहीत म्हणून मी इथे हायब्रिडच घेतले आहे. आता मसाला बनवायला घेऊया. एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करा आणि आपण जे मसाले सुके आणि ओले मसाले आपण बनवून ठेवले होते बाजूला, ते यामध्ये टाकायचे आणि छान 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यायचे. फक्त छान सुगंध आला की त्यामध्ये 4 जे आपण टोमॅटो चिरून ठेवले होते ते टाकायचे. टोमॅटो 3 ते 4 मिनिटं मऊ होईपर्यंत त्यांना परतून घ्या. आता टोमॅटो थोडे परतले की त्यामध्ये 1 कप ओलं खोबरं घाला. ताजं मस्त ओलं खोबरं यामध्ये घालायचं. याच्यामुळे भात एकदम मऊ आणि एकदम तेल सुटतं, ते एकदम छान लागतं भाताला. आता हा मसाला थंड करत बाजूला ठेवूया. हा थंड झाला की मिक्सरच्या जारमध्ये काढून थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटायचा प्रयत्न करा. अगदी बारीक ते होणार नाही, थोडंसं जाडसर टेक्स्चर असतं त्याचं. आता हा किती सुंदर रंगाचा मसाला तयार झाला आहे. हा मसाला तुम्ही जास्त प्रमाणात बनवून एअरटाईट डब्यात 4 ते 5 दिवस फ्रिजमध्ये आरामात ठेवू शकता. त्यामुळे जेव्हा आपण बिझी असतो त्या दिवशी स्वयंपाक एकदम करणं हे इझी पडतं. आता भात बनवूया. कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, जिरं, 1 टीस्पून चणा डाळ, 1 टीस्पून उडीद डाळ आणि चिमूटभर मेथी दाणे घाला. त्यानंतर थोडे काजू आणि कढीपत्ता घालून हलकसं परता. आता चिरलेले कांदे घाला आणि हलके सोनेरी होईपर्यंत परता. कांदे परतून झाल्यावर त्यामध्ये आपण केलेला टोमॅटोचा मसाला घाला. आता हा मसाला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परता. मसाल्यातून तेल सुटायला लागलं की त्याची चव खूप छान येते. आणि आता त्यामध्ये 3 कप एवढं पाणी घाला. मी ते जार धुवून व्यवस्थित त्याचंच पाणी मी इथे वापरलं आहे. 2 कप बासमती राईससाठी 3 कप एवढं पाणी बरोबर होतं, कारण आपण यात टोमॅटो पण घातले, त्यालाही पाणी असतं. आता इथे चवीनुसार मीठ आणि आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट घाला. यानंतर कुकरचं झाकण लावा आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या होऊ द्या. गॅस बंद करून प्रेशर स्वतःहून उतरू द्या. त्यात कुकर उघडून बघा किती सुंदर रंग आलाय. प्रत्येक तांदूळ मोकळा मसाल्याने छान कोट झालेला आहे. अप्रतिम सुगंध आणि हा टोमॅटो राईस कोशिंबीर, दही, पापड किंवा तुम्ही चिप्स सोबतही खाऊ शकता. लंच बॉक्ससाठी तुम्हाला कधी घाई असेल तर हा मसाला तयार असेल तर फटाफट ही रेसिपी बनते. रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला साऊथ इंडियन फ्लेवर आवडत असतील तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोप्या टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.